सांबा सेक्टरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न जो आहे तो हाणून पाडण्यात आलेला आहे। भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय। आत्ताच्या घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। हल्ल्यामध्ये पीओकेतील काही टेरर कॅम्प जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय आणि पुन्हा एकदा टेरर कॅम्प जे दहशतवाद्यांचे कॅम्प होते त्यांना लक्ष्य करण्यात आले। राजौरी सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार जो आहे तो करण्यात आला। तर राजौरी सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार पाहायला मिळतोय। पाक लष्कराकडून नागरी वस्त्यांना लक्ष्य केलं जात आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्य देखील जोरदार गोळीबाराच्या माध्यमातून पाकिस्तानला उत्तर देत आहे। बीएसएफनं घुसखोरीचा प्रयत्न देखील हाणून पाडलेला आहे। तर अत्यंत महत्त्वाची बातमी, जम्मू काश्मीरच्या सांबा भागामध्ये घुसखोरीचा प्रयत्न पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात आला, मात्र हा प्रयत्न आता हाणून पाडण्यात आलेला आहे। 1971 नंतर पहिल्यांदाच कराची बंदर देखील उद्ध्वस्त झालाय। त्यावेळेचं ऑपरेशन मेघदूत आणि आताचं ऑपरेशन सिंदूर आणि हे दोन्ही ऑपरेशन पाकिस्तानला चांगलेच महागात पडले आहेत। कराची बंदर पाकिस्तानसाठी अत्यंत महत्त्वाचं, मात्र हे कराची बंदर आता भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे। राजौरी सेक्टरमध्ये देखील आता जोरदार गोळीबार पाहायला मिळतो। दोन्ही बाजूने हा गोळीबार दरम्यान पाकिस्ताननं जी आगळी केली त्याला सडेतोड प्रत्युत्तर आता भारताकडून सर्वच बाजूंनी दिलं जात आहे। तर भारताविरोधात जो युद्धाचा प्रयत्न पाकिस्ताननं केला होता त्याला आता भारताकडनं सडेतोड असं उत्तर दिलं जातंय। राजौरी सेक्टरमध्ये पाकचा गोळीबार भारताकडनं जो आहे ते जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे। राजौरी सेक्टरमध्ये जोरदार गोळीबार जो आहे तो पाकिस्तानकडनं करण्यात येत होता, परंतु भारतीय सैन्य देखील कुठेही कमी नाही, त्यांच्याकडनं देखील जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे। महत्त्वाची बातमी आलेली आहे, क्वेटातील पोलीस चौक्यांवरती बलूच आर्मीचे मोठे हल्ले पाहायला मिळत आहेत। बलूच लिबरेशन आर्मीकडून पोलीस जे आहे, पाक पोलीस आणि सैन्याला लक्ष्य करण्यात येत आहे। स्वतंत्र बलुचिस्तानसाठी अनेक वर्षांपासून बलूच बंडखोर जे आहेत ते लढत आहेत। पाककडून बलुचींवरती अन्याय आणि शोषण होत असल्याचा आरोप देखील करण्यात येतो आणि कोटातील पोलीस चौक्यांवरती बलूच आर्मीचे मोठे हल्ले पाहायला मिळत आहेत। तर बलूच लिबरेशन आर्मी देखील आता पाकिस्तानी पोलीस आणि पाकिस्तानी सैन्याला टार्गेट करते आहे। स्वतंत्र बलुचिस्तानसाठी अनेक वर्षांपासून बलूच बंडखोरांचा लढा सुरू आहे। पाककडून बलुचींवर अन्याय आणि त्यांचं शोषण होत असल्याचा आरोप देखील केला जातोय आणि त्यामुळेच एकीकडे भारत पाकिस्तानवर जोरदार हल्ले चढवत असताना आता तिकडे बलुचिस्तानमधून बलूच लिबरेशन आर्मी देखील पाकिस्तानी सैन्याला टार्गेट करते आहे। आज सकाळी देखील पाकिस्तानी सैन्याच्या एका गाडीवर आयईडी ब्लास्ट घडवत जवळपास 12 पाकिस्तानी सैन्य त्यामध्ये मारले गेलेले होते आणि आता बलूच लिबरेशन आर्मीकडून पाकिस्तानातली बलुचिस्तानातली गॅस पाईपलाईन देखील उडवण्यात आली आहे। अमेरिका पाकिस्तानवर काय कारवाई करेल याकडे आता लक्ष लागलेलं आहे। दहशतवाद्याविरोधात वापरली जाणाऱ्या F-16 ही विमानं भारताविरोधात आता पाकिस्ताननी वापरलेली आहेत। त्याच F-16 वापर जो आहे पाकिस्ताननं भारतीय सैन्याविरोधात केलेला होता। आता अमेरिका पाकिस्तानवर काय कारवाई करते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की अमेरिकेनं ही विमानं जी आहेत ती पाकिस्तानला या अटीवर दिलेली होती की तुम्ही फक्त दहशतवादाविरोधात वापरा, परंतु पाकिस्तान हा खोटारडा निघाला, खोटेपणा पाकिस्ताननं केला आणि भारताविरोधात या विमानांचा वापर केला। F-16 ही विमानं भारताविरोधात वापरली। आता अमेरिका ही पाकिस्तानवर नक्की कारवाई करेल, कारण की अमेरिका भारताच्या बाजूने या संपूर्ण हल्ल्यामध्ये जे आहे ते असल्याचं पाहायला मिळत आहे। तर अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। बीएसएफनं घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला। क्वेटातल्या पोलीस चौक्यांवर बलूच लिबरेशन आर्मी मोठे हल्ले चढवते आहे। बलूच लिबरेशन आर्मीकडून पाक पोलीस आणि सैन्याला टार्गेट केलं जात आहे। इतकंच नाही तर पाकिस्तानातील गॅस पाईपलाईन देखील बलूच लिबरेशन आर्मीनं फोडलेली आहे। एलओसीवर गोळीबार सुरू आहे आणि बॉर्डरवरील काही गावं आता रिकामी करण्यात आलेली आहेत। गुजरात, राजस्थान, जम्मू